नमस्कार. अंतर्बाह्य बंधन रिपोर्टच्या या खास मार्गदर्शिकेत तुमचं स्वागत आहे. हा रिपोर्ट म्हणजे केवळ काही पानं नाहीयेत, तर तो स्वतःला ओळखण्याचा आणि आपली नाती अधिक घट्ट करण्याचा एक नकाशा आहे असं समजा. हे विश्लेषण तुम्हाला मदत करेल या रिपोर्टमधील प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावण्यासाठी. म्हणजे यातले विचार फक्त कागदावर राहणार नाहीत, तर ते तुमच्या आणि तुमच्या पार्टनरच्या नात्यात एक नवी ऊर्जा घेऊन येतील. या रिपोर्टचं सार खरं तर या एकाच वाक्यात आहे. तुम्ही आतून आणि बाहेरून कोण आहात, त्या शक्तीचा शोध घ्या. चला तर मग स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याचा या प्रवासाला सुरुवात करूया. हे सगळं श्रेय जातं IKSC नॉलेज ब्रिजचे डॉक्टर अतुल बी पाटील यांना. त्यांनी हे मूल्यांकन खास तरुण पिढीसाठी तयार केलं आहे, जेणेकरून त्यांना स्वतःची खरी ओळख पटावी आणि आपला जोडीदार निवडताना एक योग्य दिशा मिळावी. तर आपला हा प्रवास कसा असणार आहे? आपण ह्या 5 सोप्या टप्प्यांमधून जाणार आहोत. तुमचा प्रवास, त्यामागचं विज्ञान, तुमच्या व्यक्तिमत्वाचा आराखडा, तुमचं नातं आणि शेवटी विचारांना कृतीत कसं आणायचं. तर पहिला टप्पा आहे, तुमचा प्रवास इथून सुरू होतो. आयुष्यात मोठे निर्णय घेताना आपल्याला काय हवं असतं? स्पष्टता, आत्मविश्वास, बरोबर? हा रिपोर्ट तुम्हाला नेमकी तीच दिशा दाखवतो. आता जरा खोलात शिरूया. या रिपोर्टमागे नक्की विज्ञान काय आहे? आपलं व्यक्तिमत्व इतक्या अचूकपणे कसं काय ओळखलं जातं? चला पाहूया. या रिपोर्टचा पाया 2 शब्दांवर आहे: अंतर आणि बाह्य. अंतर म्हणजे तुमचं आतलं जग, तुमच्या मनातले विचार, तुमची मूल्य. आणि बाह्य म्हणजे तुमचं बाहेरचं वागणं, तुमच्या कृती. हा रिपोर्ट या दोन्हींना जोडणारा एक पूल आहे. हे समजावून घेण्यासाठी 2 जबरदस्त मॉडेल्स वापरली आहेत. पहिले म्हणजे DISC, जे तुमचं बाह्य वागणं कसं आहे हे सांगतं, आणि दुसरं आहे 7WPD, जे तुमच्या अंतर म्हणजे आतल्या प्रेरणांना ओळखतं. या दोन्हींच्या संगमातूनच तुमचं एक पूर्ण चित्र उभं राहतं. आणि गंमत म्हणजे जेव्हा हे अंतर आणि बाह्य एकत्र येतात, तेव्हा तयार होतो तुमच्या स्वतःचा अगदी खास असा अंतर्बाह्य आर्केटाईप, म्हणजेच तुमच्या व्यक्तिमत्वाचा मूळ स्वभाव. चला तर मग आता तुमच्या वैयक्तिक रिपोर्टमध्ये डोकावूया आणि भेटूया तुमच्या आत दडलेल्या या 4 खास व्यक्तिमत्वांना. तयार आहात? हे आहेत ते 4 आर्केटाइप्स. ऑथॉरिटी पायनियर म्हणजे एक लीडर, कंपॅशनेट विजनरी म्हणजे लोकांना सोबत घेऊन चालणारा, कस्टोडियन जो प्रत्येक गोष्टीत सुव्यवस्था राखतो, आणि ॲनालिस्ट जो प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जातो. आपल्या सगळ्यांमध्ये हे 4ही कमी जास्त प्रमाणात असतात. बरं, मग ह्या आर्केटाइप्सचा उपयोग काय? तर तुमचा रिपोर्ट सांगतो की हेच तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर कसा परिणाम करतात. मग ते तुमचं करिअर असो, घरातल्या जबाबदाऱ्या असोत किंवा तुमचं नातं असो. आता तुमच्या रिपोर्टमधला बार चार्ट बघा. हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक झटपट स्नॅपशॉट आहे. जो बार सगळ्यात उंच आहे तोच तुमचा नैसर्गिक स्वभाव, तुमची सुपर पॉवर आहे. आणि हा आहे बिहेवियरल स्क्वेअर. याला तुमच्या वागणुकीचा GPS समजा. तुम्ही इतरांशी बोलता वागता तेव्हा तुम्ही या नकाशावर नक्की कुठे आहात हे यातून अगदी स्पष्ट दिसतं. स्वतःला ओळखल्यावर आता पुढची पायरी नात्याला समजून घेण्याची. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही तुलना कुणाला कमी जास्त ठरवण्यासाठी नाहीये, तर दोघांमधला समजुतीचा पूल बांधण्यासाठी आहे. आता ही बेंचमार्क संकल्पना नीट समजून घेऊ. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या पार्टनरला नात्यात तुमच्याकडून काय हवंय ही त्यांची एक अपेक्षा आहे. यात चूक बरोबर काहीच नाही, फक्त एकमेकांना समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. आता हे ग्राफ्स बघा. इथे तुमच्या नैसर्गिक शैलीची म्हणजे सेल्फची तुलना पार्टनरच्या बेंचमार्कशी केलीय. जिथे जिथे या 2 रेषांमध्ये अंतर दिसतंय ना, तीच जागा आहे जिथे तुम्हाला दोघांना बोलायची खरी गरज आहे. हे पान वाचणं खूप सोपं आहे. फक्त 4 गोष्टी करायच्या. पहिलं, बघा कुठे अंतर जास्त आहे. दुसरं, तोच मुद्दा चर्चेसाठी निवडा. तिसरं, संवादासाठी रिपोर्टमधलेच प्रश्न वापरा. आणि चौथं, आठवड्यासाठी फक्त एक छोटीशी गोष्ट बदलायचं ठरवा. बस. आणि हो, तुमच्या पार्टनरसोबत बोलताना हे काही नियम नक्की पाळा. यांना संवादाचे गोल्डन रूल्स म्हणूया. यामुळे चर्चा भरकटणार नाही आणि नातं आणखी घट्ट व्हायला मदत होईल. चला, आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. ही सगळी माहिती तर मिळाली, पण आता पुढे काय? या विचारांना कृतीत कसं आणायचं? सगळ्यात मोठा प्रश्न असतो, बोलायला सुरुवात कशी करायची. पण काळजी नसावी, तुमच्या रिपोर्टमध्ये यासाठीही मदत केली आहे.
ही पहा काही उदाहरणं. तुमच्या रिपोर्टमध्ये तुमच्या दोघांसाठी असेच खास प्रश्न दिले आहेत. हे प्रश्न म्हणजे चर्चेची गाडी रुळावर आणण्यासारखे आहेत, ज्यामुळे तुम्ही थेट महत्त्वाच्या विषयावर बोलू शकता. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, नाती मतभेदांमुळे नाही, तर न बोलल्यामुळे, न हाताळलेल्या मतभेदांमुळे तुटतात. हा रिपोर्ट तुम्हाला त्याच मतभेदांवर सकारात्मकपणे बोलायला शिकवतो. शेवटी एवढंच सांगेन, हा प्रवास फक्त तुम्ही कोण आहात हे शोधण्याचा नाही, तर तुम्ही दोघं मिळून एक चांगलं, अधिक समजूतदार नातं कसं घडवू शकता हे शोधण्याचं आहे.